बाई लय डोकं दुखू राहिलं, हात पाय दुखू राहिले, कंबर दुखू राहिलं, फार नको नको झालं. हे होईल काय काय झालं कच करायला असं लय कंबर आणि हात पाय दुखू राहिले. कोणाचे मावाले कोणाचे दुखायचे? खापासून 8 दिवस झाले. हा का हा मग कुठे गेलीच नाही का अजून काला दवाखान्यात? गेले होते, 2 इंजेक्शन घेतले, मग काहीच फरक नाही पडला? काहीच नाही फरक. अरे 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 आता तू ये ना मला औषध पिऊन पाय काच डोक्याचं. हा का? हा तू झटकन मोकळी होशील. यो बाबो देऊ का? हा द्या. हा पाय तुला एका झटक्यात मोकळ करतो. ह्याला तू परत काय म्हणशील भाऊजी कोण भेटले बर हा सांगा सांगा घाबरू नको. मी इकडे जर तुला काय झालं तर मला सांग. हा वाढ कसा झटका? लय कस तरी लागत ते पहिलं असंच लागत जाता नाही ना असंच त्रास होतो. लय न कडू लागत हा हा मग नाही पहिलं असंच होत मग नंतर रोळला सवय झाली मग. हा आता पाय अजून 2 मिनिटं थांब फक्त तू मग मला सांग. हा आता कसं काय वाटत तू खरंच सांग सांग. आता कसं वाटत सांग. चक्कर येऊ राहिली. चक्र लागले नाही यायला आता? आता डोकं राहिलं चक्र येतं फक्त. आता हे चक्कर आहे तुला 2 तास राहतील मी सांगतो. मग तुला असं काय उमजत आहे का आता बाहेर कुठं? अजिबात नाही का? दिसनच काय नाही अजिबात दिसन तुला? नाही. अरे तो आता पाय डोकं क्लिअरच राहील. काय कशी काय करते? मी काहीच करी चाल हात धरून राहिलोय आणि हात पाहू राहिले अंगात गरमी का काय चेक करू राहिले असं काय हा नको. हा अहो भाऊजी ग बस ना. हा ते असं काबरी अडवण करते मला हेच काय. तू आता शांत राह फक्त शांत. कसं वाटत तुला मला सांग? चक्कर येऊ राहिले चक्कर. पण काही बाहेर तुमचं ते तुला असं काही नाही ना दिसनच काय तर दिसत? मला कळत बरोबर आहे त्याचा पावर त्या टायमाचा आहे तो औषधाचा. जेव्हा त्या औषधाचा पावर संपेल तेव्हा तुला दिसायला बरं वाटेल. आपलं थोडं इकडे जायचं होतं. कुठं जायचं होतं? येडपान नको जरा तो डोक्याला बाय मी औषध दिलं की नाही हां ध्यानात राहू दे. मध्ये गेलो का ऐक तो डोकं बाहेर निघायचं आणि पाहिजे एकदम क्लिअर होईल. ध्यानात ठेव. चल मी तुला नेतो बरोबर. चल उठ कुठं तू चाल ऐक जाय ना आंब्याखाली जो आपण झोपत चाल. चल झोपू हा म्हणजे? अगं मग तसं बरं नाही वाटणार. चल चल ये बाबा. चल आंब्याखाली चल इकडं हात धरून नेतो तुला. बोंगत असा लय कस तरी होत. चल चल मी आहे ना. मी असल्या घाबरायच नाही अगं ना का लय बाहेर नीट झाल्या. हा का? हा नीट 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 हळू 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 घाबरू नको. हां चा चा ये आज आहे ना तुला सोडितच नाही मी घाबरू नको. हाला मला बाबराव म्हणते का डोकं लावावं लागत. लय दिवस राहिलं होते कसं तो का. चला आता कसं वाटतं मला सांग. बाई एवढं लांब का? हा मग आता काय करते इकडे जागा नाही ना ग आपल्याला झोपायला. तुम्हाला? हा मग तुला झोपायला मला काल झोपायचे. मग औषध गेले तो काच? थांब ते गेले तिकडं. अगं आपल्याला आहे ना तुला ना आरामाची गरज आहे. अगं गपची बस पडची तू पडची मी तिकडे हात लावतो. नका लावू. हो नको जोकांडा जाईल तवाला. नाही जात. औषध गेले नाही जात ना. ऐक जा पण तू आज काय करते हा असं येडपाना नाही करू जरा. हा नको नको झालंय आज मग मला तर. दवाखान्यात जाऊन तुला फरक पडला नाही? ए बाबा लय बोट रवते रे. अगं काय झालं तुला सांग ना ग. मला लय दुखत आहे माझं. तुला लटकतो. तू चाल लटकतो मग तुका पडते का काय खाली? नाही पडत नाही मी. हा नाही पडत. तू घाबरू नको ग. तू चाल तुला नेतो मी बरोबर. चाल चल ये ये फार वैताग आलाय मला तर. चल चल इकडं हा ये चल ये मध्ये ये.
खाली वाग ग हे बाबू आई आई निघ इच्छा हे बघ कोणाला लागलं रगत निघलं ना. नाही ग नाही निघेल ग हे बघ कोरी टवकी दिसती तावली ग कुठंच काही नाही होईल तुला नको डोंग करू ग मी काय म्हणतो ग आता तुम्हाला भेट ना ग आता मी काय म्हणतो तुला तुम्ही बाजूला सरका ना, मला उमजत अजून. उमजत नाही आता तू हेडपण करू मी तुला काल आणलं इकडं काला आता इकडं कोणीच नाही आता ऐक अं, तुला आता कसं वाटत मला खरं सांग मला बरं वाटत माझ्यासारखं तुम्ही. माझं नाही आता तू अशीच उभी राह मी आता सुरुवात करतो थांब काला काच कामाला मग आता कोण सांगेल आता आपल्याला इकडं नको बाय माझ्यासारखं मला कस तरी होतंय. कसं होते मला दुःख होतं माझं इड दुःख तू वर होतं. चोळीत राह मी खाली चोळीतो नको बाय काय गरज नाही. हा राबा बाय माग आता तू वर चोळ मी खाली चोळीतो ना नको. हा, भाऊ. अरे अगं अगं ये बाय ग काही नाही ग कवटीला लागेल नाही ग तवाला ये बाय काही नाही घाबरू नको मी दिलं चोळून आता बस मी बसते सरक माग तू नाही ना तू अरे तुला करते मला उतरते. झोप मी याच्यावर झोपायची का नको माझ्याच्या नको मग खाली झोपते मी. खाली डोकं दुखत हा ना झोप याच्या कसं अगं झोप उतानी झोप ना उतानी झोप उतानी टोचत नाही. पालती नको झोप उतानी झोप हो बा. काय काय चाललंय काय हे माझ्या बायकोला आणलं कशाला इकडे कोणा खोर तुला लाज नाही वाटली हे बघ मी काय म्हणतो ऐक ऐक सरपंच ऐक ए सरपंच ऐक ऐक सरपंच ऐका बघ तुम्हाला सांगतो तुमच्या बायकोला तुम्हाला दवाखान्यात न्यायला काय झालं तुम्हाला सांगा ए अरे तोंडातला शब्द तोंडात ठेवतो भात कोणाशी करतो तू सरपंच म्हणजे काय केलं का मी तुम्हाला तुझ्यापर्यंत आलत करून हराम चल निघ बाहेर चल ग बाहेर होय तू लागलं मला. एका बेत पाहू दे लागू दे तुला कसं लागलं कसं भागलं मला पाहू दे त्या हराम खोराचा बेत अरे इकडं कुठं चाललंय बाबा. हा हराम जाऊ तुझ्यापर्यंत आलं का ते काय दवाखान्यात न्यायचं अहो ती रडत होती तिला बांधा बसे मी कुठे गेलतो तू पोलीस पाटील असल्यामुळं आता तुला अरे तुरे करायची पाळी आली आणि तुझी इज्जत करून राहिलो मी नाही तर जर कोणी दुसरा असतं माझं दात पाडल्याचे तुझे मारू नका ना त्यांना. काय मारू नका ना. म्हणजे पाया पडू का त्याच्या त्यांनीच औषध दिलंय मला. हा त्याने औषध तेव्हाच बरं वाटलं सरपंच तिला असं का हा हा हे बघ खरंच ह्याच नात्यानं मी तुझी इज्जत करून हो राहिलो हो हो का तू पोलीस पाटील हो. आहे या नात्यानं मग आता तुला गुन्हा माफ करतो पण जर पुन्हा ह्या ढोंगा जर दिसला ना नाही हराम जाजो सरपंच मला गाव सांभाळायचंय पडू नका पडू नका हो थांबा हो हो तुमची बाईक पडली आणि तू कशाला पुढे पुढे करून राहिला मी आहे तुम्ही ना धरा ना मग माझी मी पाहून धरा घेईन. उठा मेली तर दुसरी करी मग मी जाऊ का आता आता ती जर तिला जर काही कमी जास्त झालं तर तू औषध दिलं म्हणून ती बेशुद्ध झाली हा तुझ्यावर पोलीस केस करील याद राख तू आता जाऊ नको ती शुद्धीवर येईपर्यंत आणि कोणतं औषध दिलं ते मला दाखव ए तिथेच बाटली पडली बाटली हा औषध औषधाची औषधाची बाटली असते का हा मग औषध काय देत कुपीमध्ये पाण्यात 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 ना पाण्यात दिलं गाला बाटली तिथेच पडली हा पण मग ती क्लिअर होईपर्यंत तू इथं थांब. बर तुम्ही पाहा ना मग सरपंच पाहा ना तुम्ही मला काही गरज नाही ती मेली तर मी दुसरी करील फक्त आता तुझ्यावर केस करायची राहिली बर का हो उठा ना ए, तो नवरा केस करायला लागला माव उठा ना हो तुम्हाला मी औषध दिलं मी मारणार नाही. नाही नाही ते मग मला नवरा नाही अरे मग ते औषध औषध ते औषध पॉवरफुल आहे मग काय दारू पिल्यासारखं औषध ते आहे? सकाळपर्यंत आहे ना नशेत राहील ती नशा म्हणजे ते औषधाच्या नशेत औषधाची नशा नसते रिॲक्शन असते हा रिॲक्शन हा मला म्हणता येईल ते रिॲक्शन औषध दारू पाहिली नाही हो सरपंच असं काही करेल का मी बाय माझं काही दारू पाहिजे मी कधी आपण दोघं पिऊ पण तिला काला पाहिजे मी आपण दोघं म्हणजे मी दारुडे नाही सांगतो हो तुम्हाला हा उठव उठव तिला उठव तुम्ही उठा ना आता मान नाही ऐकत नाही ती मेली तर मी दुसरी करीन वहिनी उठा ना वहिनी उठा अरे देवाचे वास हा
गपचे बास. औषध नाही, नक्की तू तिला दारू पाहिजे. खरं बोल, खरं बोल, खरं नाही. बोल. काय झालं हा ते मला डोकं दुखत होतं. हा. मग डोक्याला म्हटलं मा का औषध आहे कोणतं? ते नाही का देशीचं. म्हणजे देशी दारू हा पाहिजे? हा. मग तेव्हा डोकं उतरतं की नाही आपल्याला माहित नाही का आपण अरे किती. पण आपलं डोकं दुखतं म्हणजे ते आपल्याला तो उतारा घ्यायचा राहतो म्हणून दुखतंय. आता तिचं कशानं दुखतंय हे तुला माहित आहे? पण ती मला म्हणत द्या मग भाऊजी. मग मी दिलं तिला. ती नसेल म्हणली तो तिला. मी कायला बळच देऊ. बघ खरं बोल तू. मी ना मला चालवलं त्या औषध. पण मग वहिनी भेटल्या नसत्यात बांधव त्या बसवल्या त्या. बरं आता पहिलं उठव, वहिनी उठा ना. दवाखान्यात घे. वहिनी वहिनी उठा. हो वहिनी उठा ना आता. अरे बापरा. उठे. घे धरून आणि दवाखान्यात क्लिअर कर. कोण मी हा मग. म्हणजे औषध देऊन. हो. अहो तिला आता फरक पडेल थोडा आणि पा गंमत कधी? लगेच तुमच्याशी गोड गोड बोलल का म्हणशील मी इकडं कुठं आले पा विचारा तिला. हं? तेच सांगाल तुम्हाला मला इकडं काला आणलं म्हणशील. अरे इथून पुढे तू हेच चालू ठेवणार का? नाही हो सरपंच मला काय करायचंय. हा? मी उलट दया माया केली तिच्यावर. असं का? हा अशी कोपट्यात आणून? हा हा इकडं कुठं आले मी? हा पाहिजे मी म्हटलं तुम्हाला कुठं आले होते? इकडं लागलं समजायला. इकडं घास खायला आली बकरी. काचं घास? कोणा बरोबर आली तू इकडं? एक बाबा होता त्याने आणलं. बाबानं आणलं? हा. बाबा म्हणजे साधू होता का कोणी भोंदू होता? लंग्या पॅन्टवाला होता. असं का? हा. आता लेंगा पॅन्टवाला तर मीच आहे. नाही पॅन्टवाला होतं पॅन्टवालं. हा? पॅन्टवालं होतं. लागलं समजायला आता जाऊ का मग मी तुमची बायको घ्या सांभाळून आता. हा हा चल घ्या. गं. मी जातो. आता याच्याकडे मला पाहू दे. आरामखोरानं दारू पाहिजे म्हणतो औषध दिलं. बायला कसाची काय नुसतं इथं डोकं फुटलं मला म्हणतो कवटी फुटली. कवटी? कवटी फुटली कवटी म्हणतो. कुठं फुटत असते का? हा ना. विकून जायचं. हा ना. यगत आलं 1 किलो. आता इथून पुढं कोणासंग जायचं नसतंय. हा? नाही नाही. आईला प्लॅन फेलच गेला मावाला गाडचं. तिचं नवरं कसं काय आलं इकडे लगेच. आईला ते का पाटला करीत आलं पाहिजे मावल्या मागं डोळा ठेवूनच असेल ते बरं का. हा पण मला माहीत राह परत तू बायको एक दिवस आणीलच या कोपीतच आणील ध्यानात ठेव. तू असला सरपंच जरा पण मी पोलीस पाटील आहे. हा चाल पोलीस पाटील इकडं काय करू आले गावात काय राडा झालाय काय. हां बरं पाहू पाहू जाऊन तर खरं. चालेल चालेल रामभाऊ घेऊन यायला लागत आहे बघा. रामभाऊ